गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। एक 2 मिनिटं नामस्मरण करू सगळेजण। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण अतिशय सुंदर मनोहारी असं रूप माझ्यासमोर आहे। त्यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका आणि परमपूज्य मंदाताई गंधे या दोघांच्याही चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन।
खूपच छान, प्रसन्न, शुभ अशी ही सायंकाळ आहे. माझ्यासमोर तर तो इतका सुंदर विग्रह भगवान गोपालकृष्णाचा आणि तुमच्या सर्वांचे प्रफुल्लित चेहरे निदान आत्ता तरी आहेत. छान आहे. आज आयोजकांचे आपण आभार मानूया. त्यांनी आपल्याला एक सुंदर चिंतनाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि आजचा विषय त्यांनी आपल्याला दिलेला आहे साधनाभिमुख परमार्थ. एक सुंदर विषय त्यांनी आपल्यासमोर ठेवला. आता काल माझं प्रवचन झालं कोल्हापुरात. माझ्या कोल्हापूरमध्ये मी बऱ्याच वेळा येऊन गेलो, पण काल योग होता ईश्वराच्या योजनेमध्ये पहिल्यांदा प्रवचन कोल्हापूर शहरात होण्याचं. आणि आज तर माझं भाग्य असं आहे की मला इथे आल्यापासून मी ऐकतो आहे की माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका इथे कित्येक वर्ष त्यांनी ही चिंतन सेवा, प्रवचन सेवा या गोपालकृष्णाच्या चरणी रुजू केलेली आहे आणि आज तिथे बसून मला बोलण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे. त्या भाग्याबद्दल पुन्हा एकदा श्री गोपालकृष्णाच्या चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी वंदन करतो. कालचे काही श्रोते मला इथे दिसत आहेत, त्यामुळे कालचा थोडंसं एक धागा पकडून आपण पुढे जाऊया, कारण एक छान योगायोग आहे. कारण कालचा विषय होता परमार्थ विज्ञान. आता मी काल काय बोललो हे आज सांगणार नाही, कारण त्याच्यातच एक तास जाईल. पण साधारण परमार्थ कशासाठी करायचा आणि परमार्थ म्हणजे काय एका वाक्यात बोलूया. याचा काल सविस्तर विचार झाला, कारण कशासाठी करायचा हे खूप महत्त्वाचं असतं. कारण परमार्थाबद्दल खूप गैरसमज आहे. आता काल माझं खूप मार्केटिंग झालं, साध्या भाषेत बोलूया. हे असे आहेत, हे तसे आहेत, हे अमेरिकेत राहतात, असं करतात, तसं करतात वगैरे वगैरे, तरीसुद्धा हे परमार्थ करतात. त्यामुळे माझ्यावर जबाबदारी होऊन पडली की मी हा बावळटपणा का करतो. आजच्या आधुनिक युगाच्या भाषेत बावळटपणा आहे, ते मी का करतो हे सांगावं लागलं मला. गमतीचा विषय. पण परमार्थ आपण का करावा, परमार्थ केल्याने आपण काय कमावतो आणि न केल्याने काय गमावतो हे स्पष्ट असलं पाहिजे आपल्या चित्तामध्ये. पण आज हे जे स्थान आहे हे असं स्थान आहे की इथे येणाऱ्यांना परमार्थ का करावा हे सांगण्याची आवश्यकता नाही. काल मी कमीत कमी श्रद्धेने हात घातला होता. जे श्रोते होते त्यांना माहिती आहे, जवळपास श्रद्धा हा विषयच नव्हता. आणि आज भगवान गोपालकृष्णाच्या समोर मी बसलेलो असल्यामुळे श्रद्धेशिवाय दुसरा विषयच नसणार आहे. त्यामुळे कालचा विषय परमार्थ का करावा, व्हाय आणि व्हॉट याची उत्तरं आपण बघितली. आज आपण व्हॉट आणि हाऊची उत्तरं पाहणार आहोत. आणि म्हणून एक सुंदर संगती या दोन विषयांमध्ये आहे की साधनाभिमुख परमार्थ. आणि काय असतं, एक फंडामेंटल सायन्स नावाचा एक प्रकार असतो आणि एक अप्लाइड सायन्स नावाचा प्रकार असतो. ऐकलं असेल तुम्ही, फंडामेंटल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी वगैरे वगैरे. आता फिजिक्समध्ये उदाहरणार्थ अनेक नोबेल प्राईज मिळवलेले शास्त्रज्ञ आहेत. अनेक गोष्टींचा शोध त्यांनी लावला. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर काही वर्षांपूर्वी सॉलिड स्टेट मेमरी नावाचा एक प्रकार आहे आमच्या टेक्नॉलॉजीमध्ये. कदाचित तुम्हाला ते नाव ऐकून काही कळणार नाही, पण माझा मुद्दाच तो आहे की याच्याबद्दल त्यांना नोबेल प्राईज मिळालं, पण त्या शास्त्रज्ञांचं नाव, ज्याचा शोध लावला त्याच्याबद्दल कोणालाही काही माहीत नव्हतं. पण त्याचा उपयोग करून ॲपल कंपनीचा जो निर्माता स्टीव्ह जॉब्स त्यांनी काय केलं, आयफोन, आयपॅड याच्यासारखी उत्पादनं निर्माण केली. हे म्हटल्याबरोबर लोक माना डोलवतात, कारण का आयपॅड सगळ्यांना माहिती आहे, आयफोन सगळ्यांना माहिती आहे. अप्लाइड सायन्स त्याचा उपयोग केला, उपयोगात आणलं आणि हे त्याचं महात्म्य आहे. फंडामेंटल सायन्स वर्सेस अप्लाइड सायन्स. अगदी तसं परमार्थाचं आहे.
आता काल आपण प्रस्थानत्रयीचा उल्लेख केला. भगवद्गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र ही प्रस्थानत्रयी म्हणजे फंडामेंटल सायन्स. त्याचे सर्व सिद्धांत सांगितलेले आहेत, भरपूर सिद्धांत आहेत त्याच्यामध्ये. पण कालच आपण पाहिलं की प्रस्थानत्रयीची व्युत्पत्तीच ब्रह्मसाक्षात्काराय प्रस्थीयते अनेन इति प्रस्थानम अशी आहे. मग आता त्याच्यातच उद्देश सांगितलेला आहे, ब्रह्मसाक्षात्काराय प्रस्थीयते. मग हा जो उद्देश आहे आणि त्याच्याशी संबंधित हे जे मूलभूत सिद्धांत, फंडामेंटल प्रिन्सिपल्स, त्याचं करायचं काय हा प्रश्न आहे. कारण ते सिद्धांत तर आहेतच. हजारो वर्षांपासून उपनिषद आहे, हजारो वर्षांपासून भगवद्गीता आहे, हजारो वर्षांपासून ब्रह्मसूत्र आहे आणि त्याचा उद्देश पण त्यांनी सांगून ठेवलेला आहे. पण त्या उद्देश, तो जो उद्देश आहे ब्रह्मसाक्षात्काराय प्रस्थीयते, तो जो उद्देश आहे किंवा ते जे प्रस्थानत्रयी आपल्याला द्यायला बसलेलं आहे ते जर सगळं माझ्या पदरात मला पाडून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी काय करणं भाग आहे? साधना. आणि म्हणून त्याला साधनाभिमुख परमार्थ हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि माझ्या सद्गुरूंचा स्वभाव अत्यंत अनाग्रही आहे. सगळ्यांना माहिती आहे, ते जे ओळखतात ते सगळ्यांना माहिती आहे. अनाग्रहेस्तु बुद्धे फलम असं म्हणतात. बुद्धीचं, परिपक्व बुद्धीचं ते फळ आहे. पण एका बाबतीत मात्र माझ्या सद्गुरूंचा आग्रह राहिलेला आहे आणि तो म्हणजे साधनाभिमुख परमार्थ. कारण हा जर आग्रह केला नाही तर परमार्थाचा काहीही उपयोग नाही. ज्ञानेश्वर माऊलींची एक सुंदर ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरीबद्दल ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ऐकण्यासारखं आहे. साचची बोलाचे नवे हे शास्त्र, माऊली म्हणते, साचची बोलाचे नवे हे शास्त्र, पै संसार जिणते हे शस्त्र, आत्मा अवतरिते मंत्र, अक्षरे ई. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीबद्दल? अरे साचची बोलाचे नवे शास्त्र, हे नुसतं बोलण्याच्या गोष्टी नाही आहेत या. भगवद्गीता हे काही नुसता बोलण्याचा विषय नाही आहे. मग कशाचा विषय आहे? संसार जिणते हे शस्त्र. म्हणजे भगवद्गीता ही संसार जिंकण्याचं काय आहे? शस्त्र आहे. म्हणजे भगवद्गीतेच्या आधाराने हा संसार आम्हाला जिंकता आला पाहिजे तर भगवद्गीतेचा काय आहे? उपयोग आहे. नाही तर आपण सगळ्यांनी बहुतेक आपण ज्या वयाची लोक माझ्यासमोर आहेत, आपण भाग्यवान आहोत की पहिली गोष्ट तर भारतीय आहोत, भारतात जन्माला आलो आहोत आणि भारतातल्या शाळांमध्ये शिकलो आहोत. त्या काळी आपण केला असेल पाठ एखाद्या 11वा अध्याय 15वा अध्याय, बक्षिसं पण मिळवली असतील. पण त्याच्यानंतर आपला जर भगवद्गीतेशी संबंध राहिला नसेल जीवनाशी आपल्या, तर फार मोठी चूक आपल्याकडून होते. कारण एक तर काय झालं, आपली अनेक वर्ष पारतंत्र्यामध्ये गेली भारत देशाची. आधी मोठमोठी हजारो वर्षांपासून सुलतानी आक्रमण होती, नंतर इंग्रज होते 150 वर्ष, नंतर काळे इंग्रज होते अनेक वर्ष. त्याच्यामुळे भगवद्गीतेसारखं तत्त्वज्ञान आपल्याला शाळेमध्ये कधीच शिकवलं गेलं नाही. म्हणजे जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारा हा ग्रंथ, जीवन जे आता सुरू करत आहेत 5वी 6वी 7वी 8वी 10वी 12वी वगैरे या ज्या वयातली मुलं आहेत त्यांना भगवद्गीता खरं शाळेतूनच शिकवायला पाहिजे, असा तो ग्रंथ आहे. पण तो आपण कधी वाचतो? आता काय झाले, तुम्ही सेवानिवृत्त झाले का? मी त्याला शुद्ध मराठीत रिटायर असं म्हणतो. तुम्ही रिटायर झाले, मग आता काय घ्या, आता भगवद्गीता हातात काहीतरी दासबोध ज्ञानेश्वरी, कारण तुमचं वयच आहे, तुम्ही दुसऱ्या काही कामाची उरले नाही आता, आहे की नाही अवस्था आपली. म्हणजे किती शुद्ध बावळटपणा आहे की तो ग्रंथ जीवन कसं जगायचं शिकवतो. तो ग्रंथ आम्ही जीवन संपल्यावर हातात घेतो. मुद्दा, संसार जिणते हे शस्त्र, आत्मा अवतरिते हे मंत्र. माऊलींनी मंत्र म्हटलेला आहे. भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोक हा मंत्र आहे, लक्षात ठेवा. त्याचं फल पण दिलं आहे बरं, स्वतंत्र विषय आहे तो चिंतनाचा. कोणत्या श्लोकाचं काय फल आहे
भगवंताच्या मुखातून निघालेले शब्द आहेत ते मंत्रच आहे. आणि म्हणून भगवद्गीता हा शास्त्रशुद्ध अचूक म्हणण्याचा विषय आहे. आजकाल आता बरेच गीता परिवार आहे, गीता धर्ममंडळ, अनेक संस्था आहेत की ज्या शुद्ध उच्चार कसं करायचा शिकवतात. तुम्ही चांगली गोष्ट आहे, जरूर शिकावं तिथे जाऊन. मुद्दा माझा एवढाच होता, हे जर आपण वापरलं नाही, आपला विषय काय सुरू आहे, हे ज्ञान मला वापरायचं आहे आणि ते कसं वापरायचं हे जे शिकवतं त्याला साधनाशास्त्र असं म्हणतात. आणि बाकीचं उरलेलं जे आहे त्याला म्हणायचं झालं तर सिद्धांतशास्त्र, फंडामेंटल सायन्स. आणि ते कसं वापरायचं हे जे आपल्याला शिकवलं जातं त्याच्यामध्ये काल आपण बोललो होतो, कालच्या प्रवचनाचा थोडंसं पुन्हा एकदा उल्लेख करतो की हे जे फंडामेंटल सायन्स आपण ज्याला म्हणतो आहे, मूलभूत सिद्धांताचं शास्त्र, त्याला परमपूज्य काकांनी छान 4 वाक्य आपल्यासमोर ठेवलेली आहे. नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट्स अँड फॉरगेट द सिस्टीम. पण नो द सिस्टीम कळलं. नो द सिस्टीममध्ये काय येतं? काही नाही, ग्रंथांचा अभ्यास येतो. हे आपण जे आत्ता करतो, श्रवण येतं, मनन येतं, चिंतन येतं, सगळं काही येतं. हे नो द सिस्टीम. मग यूज द सिस्टीम, आता साधना करायची आहे. एक तत्वार्थ रामायण नावाचा ग्रंथ आहे, प्रसिद्ध आहे, तुम्ही वाचले असेल, पूज्य डोंगरे महाराजांचा. त्याच्यामध्ये त्यांनी एक छान वाक्य वापरलं आहे, आराम खुर्चीचा परमार्थ आजकाल तयार झाला म्हणजे 21व्या शतकात. आणि मी ज्या देशात राहतो तिथे तर खूपच आहे. आराम खुर्चीतला परमार्थ म्हणजे शुद्ध मराठीमध्ये इट हॅज बिकम अन इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज. कारण काय असतं, अमेरिकेमध्ये जे असतात ते सगळे हूज हू असतात, सगळे म्हणजे फार यशस्वी, फार पैसा कमावलेले, फार श्रीमंत, आपापल्या क्षेत्रात खूप नाव कमावलेले. मग त्यांना काय वाटतं की माझी बुद्धी सगळीकडे चालते, इकडं तर चालायला काय झालं, ग्रंथ विकत मिळतात. आता तर त्याची पण गरज नाही, कारण हे काय, एक बटन दाबलं की यूट्यूब, हवे ते प्रवचनं, हवं त्याची प्रवचनं 24 तास उपलब्ध आहे. मग जे काही सुरू होतं, काय सुरू होतं, आपण सर्वजण ज्या विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत त्याला व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी असं म्हणतात. त्या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवरती जे काही ज्ञानाचे आदानप्रदान सुरू असते, मग कारण कुठेतरी काहीतरी वाचलेले असतात 4 वाक्य आणि मग त्याच्यातनं भांडणंसुद्धा होतात, कारण ते एकमेकांचं पटत नाही. मग काय चाललं आहे, सगळे प्रकार आपल्याला माहिती आहे, कारण आपण सर्वजण त्याचा भाग आहोत. हे सगळं सुरू होतं. मुद्दा एकच आहे, नो द सिस्टीममध्ये अभ्यास करायचा आहे, प्रश्नच नाही. पण यूज द सिस्टीमचं काय झालं, हे आराम खुर्चीतला जो परमार्थ आहे, इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज म्हणजे बुद्धिवादी लोकांचा परमार्थ. काही नाही, फक्त हा ग्रंथ, तो ग्रंथ, तो ग्रंथ, हा ग्रंथ, तो ग्रंथ. कशासाठी? मुद्दा काय सुरू आहे आपला, कशासाठी? संसार जिणते हे शस्त्र, हा जर त्याचा उद्देश असेल तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे. एक साधा प्रश्न तुम्हाला विचारतो, काय कमी ग्रंथ आहे जगामध्ये? म्हणजे आपलं आयुष्य पूर्ण एवढे ग्रंथ आहे, बरोबर? आता मला सांगा, असं काही गणित मांडलं आहे का कुठे की एवढ्या ग्रंथांचा अभ्यास झाला की तुम्ही जीवनमुक्त झालेच म्हणून समजा आहे? म्हणजे काय आहे, ग्रंथांचा अभ्यास हे अंतिम ध्येय आहे का? नाही. ग्रंथांचा अभ्यास हे काय आहे, साधन आहे. पुन्हा तेही साधनच आहे, पण हे लक्षात राहत नाही. आणि मग परमपूज्य काकांचा शब्द व्होरॅशियस रीडर्स, शुद्ध मराठी शब्द आहे, व्होरॅशियस. हा ग्रंथ, तो ग्रंथ, चाललं आहे आपलं. कशासाठी चाललं आहे? जीवनात आता काळ बघा कोणता राहिलेला आहे, आपल्या आयुष्यात वर्ष किती राहिले. परमपूज्य काकांचं वाक्य सांगतो, एक ग्रंथ पुरेसा आहे स्वतःच्या जीवनमुक्तीसाठी. ज्याला माझ्यासारख्याला सद्गुरूंनी काही कार्य दिलेलं आहे त्यांचं ठीक आहे, त्यांना वाचावे लागतात 4 ग्रंथ, कारण समोरचा श्रोता कोणता प्रश्न विचारेल, कोणती शंका घेऊन येईल, त्याचं समाधान करावं लागतं, तो भाग वेगळा. पण स्वतःच्या जीवनमुक्तीसाठी एक ग्रंथ पुरतो. काल मी बोललो, एक ओवीसुद्धा पुरतो. मोटके गुरुमुखे उदयजत दिसे आणि हृदय स्वयंबचवसे, प्रत्यक्ष भाव लागे तैसे अपैसयाचे. 9व्या अध्यायातली माऊलींची ओवी आहे, उदाहरण म्हणून सांगितलं. त्या ओवीवर मी आत्ता बोलणार नाही, कारण तोच 1 तासाचा विषय आहे. का म्हणून सांगितली? या ओवीची जर मला खोली कळली तर ही एक ओवीसुद्धा मला जीवनमुक्त करू शकते. आपल्याला ती खोली गाठता येत नाही म्हणून बाकीचं वाचावं लागतं. पण इतकं सगळं वाचल्यानंतर माणूस अंतिमतः याच निष्कर्षावर येतो की अरे एक श्रुती, एक श्लोक, एक ओवीसुद्धा जीवनमुक्तीसाठी पुरेशी आहे.
हे सांगणं अत्यंत आजकाल आवश्यक झालेलं आहे, कारण जणू काही ग्रंथांचा अभ्यास हे जीवनाचं ध्येय झालेलं दिसतं. म्हणून आपला विषय काय सुरू होता? नो द सिस्टीम. पण यूज द सिस्टीमचं काय झालं? पण यूज द सिस्टीम कोणीही त्याच्याबद्दल बोलत नाही, कारण ते सांगणाऱ्यालाही परवडत नाही, ऐकणाऱ्यालाही परवडत नाही, कारण गळ्यात जबाबदारीची माळ येऊन पडतं. आणि यूज द सिस्टम न झाल्यामुळे काय होतं? गेट द रिझल्ट्स हे होत नाही. आणि हे न झाल्यामुळे शेवटी परमपूज्य काका म्हणतात फॉरगेट द सिस्टीम, ते सुद्धा होत नाही. मग ती सिस्टीमच डोक्यावर बसते. आमचं ब्रह्मसूत्र झालं आहे, आमचे उपनिषद झाले, आमचे हे झाले आहे, आमचे ते झाले आहे. ब्रह्मराक्षस पदवी देऊन ठेवली आहे त्याच्यासाठी, आणि तेच डोक्यावर बसलं. आणि कालच आपण बोललो श्राद्ध शंकराचार्य विवेक चूडामणीमध्ये आपल्याला सावध करतात काय? विज्ञातेपि परे तत्वे. पहिले तर म्हटलं आहे अविज्ञाते परे तत्वे शास्त्रादेतीस्तु निष्फला. पुन्हा फार महत्त्वाचा विषय आहे. इतका अभ्यास केला, वाचले 10 ग्रंथ, नोट्स काढल्या, त्याच्यावर प्रवचनंसुद्धा केली, बिनधास्त, काही हरकत नाही आहे. पण इतकं करून मला जो अनुभव आला नाही, ते ग्रंथ ज्या तत्वाबद्दल बोलतात आहे त्याचा अनुभव जर मला आला नाही, तर हे सर्व शून्य आहे असं मी नाही म्हणत आहे, शंकराचार्य म्हणतात आहे विवेक चूडामणी. आणि त्याहून महत्त्वाचं पुढे सांगतात विज्ञातेपि परे तत्वे शास्त्रादेतीस्तु निष्फला, की हे सगळं अभ्यास केल्यानंतर अनुभव आला, त्यांनी जे द्यायला पाहिजे ते दिलं, तरी माझ्या दृष्टीने त्याची किंमत शून्यच आहे. म्हणून डॉक्टर काका म्हणतात फॉरगेट द सिस्टीम. आणि इफ यू डोंट फॉरगेट, ते डोक्यावर बसतं. आणि मग पंडित तयार होतो, विद्वान तयार होतो, जीवनमुक्त नाही तयार होत. ही समस्या. आणि त्याच्यासाठी हे ज्ञान आपल्याला वापरणं खूप आवश्यक आहे. हे अत्यंत लक्षात राहिलं पाहिजे. आणि आचार्यांनी हेही सांगून ठेवलं आहे, कालच मी त्या श्लोकाचा उल्लेख केला होता, की श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः. कोट्यवधी ग्रंथ आहेत जगामध्ये, पण काय सांगितलं त्या ग्रंथामध्ये या अर्ध्या श्लोकात तुम्हाला सांगतो, असं आचार्य म्हणतात. काय? ब्रह्मसत्य, जगन्मिथ्या आणि जीवो ब्रह्मैव ना परा. मग हेच जर शिकायचं आहे, आणि हे जर मला एका ग्रंथातून शिकता येत असेल, किंवा कमीत कमी म्हणजे आपण ज्याला ऑप्टिमाइज्ड म्हणतो अप्रोच, लेस इनपुट आणि मॅक्सिमम आउटपुट, ऑप्टिमाइज अप्रोच, असा विचार करायला पाहिजे साधारण. आता त्याची आपल्या विषयाला धरून 1-2-3 उदाहरणं बघूया. आता हे मी तुम्हाला सांगितलं कसं साधनाशास्त्र असतं, कशी मदत ते करतं. आता उदाहरणार्थ मगाशी आपण फंडामेंटल सायन्स आणि अप्लाइड सायन्सबद्दल बोललो. फंडामेंटल सायन्स म्हणजे पुन्हा उपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र वगैरे वगैरे. ते आपल्याला काय सांगतं? एक मूलभूत सिद्धांत ते आपल्याला शिकवतं. मी म्हणजे हा देह नाही. मग मी कोण आहे? मी आत्मा आहे. बरोबर? मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, इत्यादी इत्यादी. आता हा झाला सिद्धांत. आता त्याचं रूपांतर करायचं आहे आपल्याला साधनाशास्त्रामध्ये. आता हे कसं करायचं हे जे शिकवतं त्याला साधनशास्त्र म्हणतात. आणि त्याच्यासाठी संत फार दयाळू आहेत, म्हणून संतांना दयाळू म्हटलं जातं. शास्त्र सांगून मोकळं होतं, जे जसं आहे तसं रोखोक. ते तुम्हाला परवडतं का, तुम्हाला पटतं का, याचा शास्त्र विचार करत नाही, त्यालाच शास्त्र असं म्हणतात. कारण आपल्या बुद्धीला गृहीत धरून शास्त्र बोलायला लागलं तर शास्त्राचं शास्त्र पण संपेल. पण आमच्यासारखीने हे कसं समजून घ्यायचं की मी देह नाही आहे? त्याची काही पद्धत आहे का? आहे ना. त्याची एक छान सोपी पद्धत माझ्या सद्गुरूंनी समोर ठेवली आहे, ती तुम्हाला सांगतो, कारण त्याला साधनाशास्त्र असं म्हणतात. पण त्याच्या आधी अजून एक सुंदर विचार तुम्हाला सांगतो. सुरेश्वराचार्य नैष्कर्मसिद्धी नावाचा प्रसिद्ध ग्रंथ आहे, खरं सैद्धांतिक ग्रंथ आहे, पण त्याच्यामध्ये हे एक सुंदर एक साधनेचा बारकावा येऊन गेलेला आहे. सुरेश्वराचार्य म्हणतात की वर्चस्कम तू अन्न कार्यत्वात यथा नात्मेति गम्यते. वर्चस्कम तू अन्न कार्यत्वात यथा न आत्मा इति गम्यते तद्भाग सेंद्रिय देह तद्वत नेक्षते किम, असा प्रश्न विचारला आहे. संस्कृत आहे, अर्थ सांगतो. वर्चस्कम हा संस्कृत शब्द, त्याचा अर्थ विष्ठा असा होतो. काय असं कधी कधी आपल्याला संस्कृत शब्द खूप भारी वाटतात, पण त्याचा अर्थ विष्ठा असा आहे. तर सुरेश्वराचार्य असं म्हणतात की आपण सकाळी म्हणजे त्या काळचे लोक, आजकाल आपण दिवसभरच घेतो अन्नग्रहण. आपण जे अन्न ग्रहण करतो, वर्चस्कम तू अन्न कार्यत्वात,
अन्नाचं जे कार्य आहे म्हणजे जी विष्ठा आपण ज्याला म्हणतो, जी सकाळी आपण देहाच्या बाहेर टाकतो कारण की आपल्याला देहाला आवश्यक नाही, त्याचा उपयोग नाही, ते अनात्म आहे हे आपल्याला समजतं असं सुरेश्वराचार्य म्हणतात. म्हणजे काय, ते अन्नाचंच कार्य आहे ना, अन्नापासून ते तयार झालं, पण ते आपल्याला नको आहे म्हणून ते आपण बाहेर टाकतो, ते अनात्म आहे. वर्चस्कम तू अन्न कार्यत्वात यथा, ज्याप्रमाणे न आत्मा इति गम्यते, हे समजतं आम्हाला. आता पुढे ते प्रश्न विचारतात, मग त्याच अन्नाचा एक दुसरा भाग आहे ज्याला तुमचा आणि माझा देह असं म्हणतात, तो अनात्मा आहे, तुम्हाला समजत कसं नाही? किती साधा प्रश्न विचारला, इतका तर्कशुद्ध प्रश्न आहे. आणि त्याला डॉक्टर काका मेडिकलचा उपयोग करून सांगतात की आपण सर्वजण आईच्या गर्भात जेव्हा होतो तेव्हा आपलं वजन काही ग्रॅम होतं, जन्माला आलो तेव्हा आपण 7-8 पाऊंडाचे असू, आज किती पाऊंडाचे आहे हे जाहीररित्या बोलणं चांगलं दिसत नाही. मुद्दा एवढाच आहे, आपण तेच आहोत. जन्माला आल्यानंतर जे 7-8 पाऊंडाचे आपण होतो ते, आणि आज आपण इथे बसलेलो आहोत एवढं कमावून सगळं, ते आपण तेच आहोत. मग वाढलं काय, हे वाढलं, मग याला म्हणून ॲक्युम्युलेटेड फूड असंच म्हणतात इंग्लिशमध्ये, ॲक्युम्युलेटेड फूड. पण हे आपल्याला समजत नाही कारण या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्व. त्या असं वाटतं हा चेतनच आहे, चेतनच आहे. आता मी याच्यातनं बोलतोय त्यातनं तुम्हाला ऐकू येत आहे, थोड्या वेळाने सगळं हे चेतनच आहे, आपण विसरून जातो. पण हे जितकं अचेतन आहे तितका हा देह अचेतन आहे, सुरेश्वराचार्य सांगतात. मग आता आपल्याला शिकायचं आहे कसं समजून घ्यायचं, स्वतःला सांगायचं कसं. मग परमपूज्य काकांनी एक सुंदर त्याचा उपाय आपल्यासमोर ठेवला आहे. ते म्हणतात की जे माझं आहे ते मी नाही. हे वाक्य कोणालाच त्याच्याबद्दल हे आक्षेप असण्याचं कारण नाही. जे माझं आहे ते मी नाही, माझं आहे मी नाही, माझा आहे मी नाही. बरोबर आहे, मान्य आहे सगळ्यांना? मग आता आपण म्हणतो माझं डोकं दुखतं, माझा गुडघा दुखतो, माझं पोट दुखतं. काय झाला अर्थ समजतं? आपलीच भाषा, आपलीच भाषा आहे, काही अजून वेदांताला सुरुवातच झालेली नाही आहे. माझं पोट, माझं डोकं, माझा गुडघा, माझं काम मी मन लावून करतो असं मला वाटतं. माझ्या बुद्धीने मला दगा दिला, माझं मन आज बेचैन आहे. गाडी कुठे चालली आहे? जे माझं असतं ते मी नाही. बरोबर? म्हणजे माझा हा देह म्हणा, माझं मन म्हणा, माझी बुद्धी म्हणा, माझं चित्त, अहंकार, सगळं काही, हे सगळं काय आहे? ही साधनं आहेत. दोज आर इन्स्ट्रुमेंट्स टू बी यूज्ड. क्वेश्चन इज फॉर व्हॉट? दॅट इज व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट. त्यामुळे जे माझं आहे ते मी नाही. आणि जे आता मी तुमच्याशी बोलतो आहे का? कारण तुम्ही माझ्याहून वेगळे आहात. तुम्ही माझं ऐकत आहात कारण मी तुमच्याहून वेगळं आहे. तसं जे माझं आहे म्हणजे माझ्याहून वेगळं आहे त्याच्याशी बोलता येतं, बोलता येतं. गुडघ्याला सांगता येतं तुझं आता दिवस संपलेले आहेत, माझ्या लक्षात येत आहे, आता तुला बदलण्याची वेळ झालेली आहे. नी रिप्लेसमेंट म्हणतात त्याला, झालेले असते तिथे काही जण. किंवा डोकं दुखतं आहे, डोकं दुखलं, तू दुखतो आहेस मला समजतं आहे, मी तुला काय आवश्यक आहे ते डॉक्टरकडे नेणार आहे, डॉक्टरने गोळी दिली ती घेणार आहे, डॉक्टरांनी 2 तास झोपायला सांगितलं झोपणार आहे, सगळं झाले. आता हे सगळं करून झालं आहे तरी डोकं दुखतं आहे. कल्पना करा काय आहे हे. तेव्हा लक्षात राहिलं पाहिजे. कारण माझं घरात जेव्हा डोकं दुखतं तेव्हा मी घरातल्या इतरांच्या डोके दुखण्याची व्यवस्था करतो. आलं असेल लक्षात? तुम्हाला काय वाटतं माझं किती डोकं दुखतं आहे, समजतं आहे का तुम्हाला, इत्यादी इत्यादी. तेव्हा हे तत्त्वज्ञान आठवलं पाहिजे. मी नाही दुखत आहे, माझं डोकं दुखतं आहे, पण ठीक आहे ना, त्याच्यावर जे उपाय करायचे ते करायचेच आहेत, व्यावहारिक उपाय. पण मुद्दा माझा हा सुरू होता की तुला गोळी दिलेली आहे, तुला आराम दिलेला आहे, आता माझ्या नामस्मरणाची वेळ झालेली आहे, मी आता नामस्मरणाला बसणार आहे. तुला दुखायचं असेल तर तू दुख, माझी काही तक्रार नाही. हे गमतीचे विषय नाही आहेत. आपण साधना शास्त्र शिकतो आहे, हे करून बघा एक दिवस.
ह्याच तर कारणाने माझं नामस्मरण होत नाही ना नियमित. आज काय माझं मनच फार बेचैन आहे, आज काय माझं चित्त लागणं शक्यच नाही. बसतो आपण 5 मिनटात उठून जातो, 10 मिनटात उठून जातो. बाकी सगळे उद्योग चालू आहे. मन बेचैन आहे म्हणून काही बाकी बंद आहे असं नाही, बाकी सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि ते बेचैन आहे म्हणून मग मी टी व्ही लावतो, इंटरनेटवर यूट्यूब पाहतो, म्हणजे मी त्याच्या अजून बेचैनीची व्यवस्था करतो. हे सगळं बघून बेचैन झालेलं मन शांत झालं असा अनुभव आहे का आजकाल कोणाला? कसं होईल का? हा सगळा कचरा आतमध्ये घेतोय मी. पेपर वाचणे, टी व्ही पाहणे, रील्स पाहणे, शॉर्ट्स पाहणे इत्यादी. मुद्दा माझा एवढा सुरू आहे की मला माझ्या मनाशी, मला माझ्या बुद्धीशी, मला माझ्या देहाशी बोलता आलं पाहिजे. मनाला सांगता आलं पाहिजे तुला तू बेचैन आहे, मला समजतं. एखादा लहान मुलगा आहे, रागवला, रुसतो, फुकतो, आपण काय म्हणतो? जाऊ दे, बसलाय कोपऱ्यात, थोड्या वेळाने बोलेल, येईल गाडी रस्त्यावर, असं म्हणतो की नाही आपण? तसं आपल्याला आपल्या मनाच्या बाबतीत का नाही म्हणतात? आणि हे करून पहा, हे करून पाहण्याचे प्रयोग आहेत. म्हणून सांगतोय साधनाशास्त्र हाच विषय आहे आपला, साधनाभिमुख परमार्थ. करून पहा. तुला बेचैन व्हायचं आहे तू, माझी नामस्मरणाची वेळ झालेली आहे आणि माझं नामस्मरणाची वेळ आणि काळ ठरलेला आहे. मी 1 तास नामस्मरण करणार म्हणजे करणार. तू बेचैन हो का तू शांत हो हा तुझा प्रश्न आहे, असं मनाशी बोलता येतं आणि आपण बोललं पाहिजे. तर त्याला म्हणतात साधना. त्याला म्हणतात की आता हा देह माझा नाही. हे नुसतं आता सैद्धांतिक पातळीवर राहिलेलं नाही. हळूहळू स्वतःला स्वतःच्या देहापासून अलिप्त होता आलं पाहिजे. आपल्या सर्वांचं वय आता असं आहे की अनेक गोष्टी देहात बिघडायला सुरुवात होते, झालेली असेल. खूप दुःख होतं, प्रचंड दुःख होतं. ऑपरेशनला सुद्धा घाबरतात लोक. तेव्हाही विचार आले पाहिजे, तत्त्वज्ञान आठवलं पाहिजे की डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करणं भाग आहे. ठीक आहे, डॉक्टर ऑपरेशन या देहावर करणार आहे, चालू द्या तुमचं. तसंही ते अनेस्थेशिया देतातच, तुम्हाला काही शुद्धीवर ठेवून ते करतच नाही. मग ते प्राप्त होईस तर माझं नामस्मरण मी सुरू ठेवणार आहे. त्यांना एका दृष्टीने विचार केला तर त्यांना आपण त्याचे पैसे देतो. डॉक्टर करतातच, त्याच्यासाठी काम आहे की ते ऑपरेशन करणार आहेत, मला दुरुस्त करून देणार आहे. आणि माझ्या प्रारब्धात जसं असेल तसं त्याचं होणार आहे. की ऑपरेशन यशस्वी होणार का अयशस्वी होणार ते बघणारा तिथे बसलेला आहे. त्याला कर्माध्यक्ष असं म्हटलेलं आहे. एको देव सर्वभूतेषु गूढ. कालच श्वेताश्वतर उपनिषदातली मी श्रुती सांगितली. त्यातलं पहिलं चरण सोडून देऊया, त्याच्या दुसऱ्या चरणातला पहिला शब्द कर्माध्यक्ष आहे. वेगळा विषय आहे तो पुन्हा, पण वेगळा सुद्धा नाही आहे. म्हटलं तर साधनाभिमुख परमार्थाचाच तो भाग आहे. मी केलेल्या कर्माला काय फळ द्यायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे. ते तुम्ही स्वीकारा की न स्वीकारा हे वैशिष्ट्य बोलणं. तुम्ही आस्तिक असाल का तुम्ही नास्तिक असाल, तुम्ही त्याची पूजा करा की त्याला शिव्या द्या, तो इतका निपक्षपाती आहे की तो आपल्या पूर्वकर्माप्रमाणे आपल्याला फळ देतोच. कोणाचीच सुटका त्याच्यातून नाही. म्हणून त्याला कर्माध्यक्ष असं म्हटलं. देहाशी बोलता आलं पाहिजे. आणि ह्याला म्हणायचं देह मी नाही. हळूहळू एक अंतर निर्माण करता आलं पाहिजे. ठीक आहे, माझं डोकं दुखतं, बरोबर, त्याची टप्पे आहे. आता तो पुन्हा मोठा विषय आहे, ते सांगत नाही. बट सुरुवात कुठून असते माहिती आहे का? मी म्हणजे मी स्वतःला माझा देह समजते किंवा समजतो हे समजणं हाच प्रगतीचा पहिला टप्पा आहे. इतकी सहजता आलेली असते की हेही आपल्या लक्षात येत नाही की मी माझा देहच समजतो. आता एक दिवस काहीतरी होतं, डॉक्टर सांगतात तुमचं बोट कापावं लागेल, पाय कापावं लागेल, एखादं इंद्रिय काढावं लागेल, अपेंडिक्स काढावं लागेल, एखादी किडनी काढावी लागेल. काढलं, तुम्ही आहात ना, आहे. पुन्हा आपलेच अनुभव आपल्याला सांगतात की देह म्हणजे मी नाही आहे. त्याला समर्थाने तर शरीराचे आणि काही यंत्र नाही असं म्हटलं. यंत्र म्हटलेलं आहे शरीराला, सुंदर यंत्र आहे. त्याचा फक्त उपयोग केला तर ते छान यंत्र आहे. कारण या नरदेहाचे संबंध बहुत पावले उत्तम होते. अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले, बहुत पावले उत्तम पदे. मग मी का नसणार त्याच्यामध्ये असं विचारच येत नाही डोक्यामध्ये, कारण मला साधना करायचीच नाही. भजन करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, पण त्याच्याबरोबर हे सगळं जर वापरलं नाही तर प्रगती खूप अळूमाळू होते परमार्थामध्ये. हे सांगणं सुरू आहे. आता दुसरा एक सिद्धांत आहे. उदाहरणार्थ समजा तपश्चर्येशिवाय देव भेटत नाही. झालं हे. मग मी असं काही सिद्धांत ऐकले की पहिले माझ्या डोक्यात काय विचार येतो? तपश्चर्या म्हणजे ते भगवे कपडे घातलेले, दाढी वाढलेले, जटा बांधलेल्या, हिमालयात जाऊन बसलेले, बरोबर आहे?
मग पहिला निर्णय काय होतो, माझा काय संबंध आहे त्याच्याशी? मी काही हिमालयात जाणार नाही, मी कधी दाढी वाढवणार नाही, माझ्या जटा वाढणार नाही, हे असलं मी काहीच करणार नाही आहे. म्हणजे आपण काय समजतो माहिती आहे का, की तपश्चर्याशी माझा काही संबंध नाही. तपश्चर्या ते ऋषीमुनी करत होते किंवा कोणी जात असतीलच करत असतील, त्यांना बंधन आहे. फार तर फार मी ऑटोबायोग्राफी ऑफ योगी हे पुस्तक वाचन घेऊन कर्तव्य समजतो माझं. त्याला उपाय साधनाशास्त्र. परमपूज्य काकांचं पुन्हा वाक्य आपल्या मदतीला येतं, समर्पित जीवन म्हणजे तपश्चर्या. संपलं. ही व्याख्या नेहमीसाठी लक्षात ठेवा. समर्पित जीवन म्हणजे तपश्चर्या. आता हे परमार्थालाच लागू पडतं असंही नाही आहे बरं. आता सचिन तेंडुलकर माहिती आहे, चरित्र आपल्या सर्वांना त्याचं माहिती आहे, पुस्तकसुद्धा आलेलं आहे. समर्पित जीवन म्हणजे तपश्चर्या. केली की नाही त्यांनी तपश्चर्या? शिवाजी पार्कला त्याचं जे लहानपणचं त्याचं जे आयुष्य होतं विद्यार्थी दशेतलं, ते आपल्यासारखं नव्हतं. आपण अनेक उद्योग तेव्हा केले, ते त्यांनी नाही केले म्हणून आज तो सचिन तेंडुलकर आहे. समर्पित जीवन. तसं साधनेला, परमार्थाला समर्पित जीवन म्हणजे तपश्चर्या. आता या व्याख्येला काय समस्या आहे, हे तर आपल्याला सगळ्यांनाच लागू पडतो. त्या जंगलात जाण्याची काय आवश्यकता आहे? आणि तपश्चर्या याचा खरा अर्थ तापवणे असा अर्थ आहे बरं का. ताप देणे. आता ताप देण्याचे अनेक प्रकार असतात. हे जे सगळेजण जाऊन जंगलात काही तप करतात वनामध्ये वगैरे, तो ताप देण्याचा एक प्रकार झाला. पण मुळामध्ये परमार्थामध्ये खरं जर विचार केला ना, तर परमार्थाचं साधन काय माहिती आहे का? खरं साधन आपलं अंतःकरण हे आहे. परमार्थ हा अंतःकरणाचा आहे. अंतःकरण जात नाही तिथे म्हणून देहाला आणावं लागतं. इथे आलं राधाकृष्ण मंदिरामध्ये, इथे आणलं म्हणजे मी माझ्या देहाला, की मग माझं अंतःकरण तिथे आणलं. वा काय सुंदर मूर्ती आहे गोपालकृष्णाची. पण हाच जर गोपालकृष्ण माझ्या चित्तात ठसला असेल तर मला देवळातही यायची गरज नाही. न जावे लागे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. पण माझी समस्या ही आहे की इथे आलं की गोपालकृष्णाची मला आठवण होते. पहा कशा समस्या आहेत. म्हणून देवळात आलंच पाहिजे. बरं, माझ्या चित्तात तो ठसला आहे, मग आलं तर काय हरकत आहे का? काहीच हरकत नाही. जो चित्तात आहे तो इथे बघायला मिळतो. किती आनंद आहे. उलट चित्तातला जेवढा आनंद देत नाही तेवढा इथला देतो आहे सगुण विग्रह. पण आवश्यकता नाही राहत. ती साधनेची पातळी आहे, तो दर्जा आहे. तितकी जेव्हा माझी प्रगती होते, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. म्हणून सुरुवात इथून आहे. इथे या. म्हणजे नारद भक्तिसूत्रामध्ये भक्तीचं एक लक्षण केलेलं आहे, तद विस्मरणे परम व्याकुलता. पहिलं सूत्र आहे, सातू अस्मिन परम प्रेम रूपा. इतकं प्रेम आहे त्या गोपालकृष्णाचं की त्याच्याशिवाय चैन पडत नाही. त्याला भक्ती असं म्हणतात. मी म्हणतो मी गोपालकृष्णाचा भक्त आहे. तो तिथनं म्हणतो तोंड पहा तुझं, पाहिलं का किंवा आरशात सकाळी. कारण एक लक्षण केलं आहे भक्तीचं, काय? तद विस्मरणे परम व्याकुलता. अरे एक क्षण त्याचं विस्मरण झालं तर तो खरा भक्त परम व्याकुल होतो. आणि माझी अवस्था ही अशी आहे, दिवसभरात एकदा स्मरण झालं त्याचं तर अरे वा वा, आज नाही एकदा गोपालकृष्णाची आठवण झाली बरं का. आणि तीही बहुतेक याला संकट आली कीच येते. तरीही मी त्याचा भक्त आहेच. तपश्चर्या तापवणं त्याच्यामध्ये आहे. आणि तापवण्यासाठी अंतःकरण, मी जे सांगत होतो, अंतःकरण हे आपलं मुख्य साधन आहे परमार्थाचं. आणि अंतःकरणाला तापवण्यासाठी देहाला तापवावं लागतं. दूध तापवण्यासाठी पातेलं तापवावं लागतं. कोणी जर विचारलं का हो काय करताय, का नाही दूध तापवते असं म्हणता ना तुम्ही, मी भांडं तापवते असं असता काय कोणी म्हणाल का? बरोबर. तसं कारण आपला हा जो जीवात्मा आहे तो इतका आसक्त आहे देहाशी, तो जितका जास्त या देहाला चिकटलेला आहे, आसक्त आहे, तितकं देहाला तापवण्याची गरज जास्त आहे. आता आपल्याला कळेल तीर्थयात्रेचं महात्म्य काय. तीर्थयात्रेत काय होतं, म्हणजे मी आजकालची नाही म्हणत आहे, पंचतारांकित तीर्थयात्राबद्दल मी बोलत नाही आहे. त्याला तीर्थयात्रा नाही, त्याला सहल ट्रिप वगैरे असं म्हणतात. आउटिंग म्हणजे शब्द आहेत त्याला शुद्ध मराठीत. पंचतारांकित एक
थोडासा बाजूचा विषय, पण कल्पना करा आपली सगळी देवळं आहेत. आता गिरनारचं देऊळ आहे किंवा बद्रीनाथ, ऋषिकेश वगैरे सगळीची प्रसिद्ध देवळं आहेत. कुठे बांधली आहेत मला सांगा? आहे आपण कौतुकाने सांगतो ना 10,000 पायऱ्या जवळून आलो. आता साधा विचार करा, साधं गणित आहे. त्यांना जमिनीवर देऊळ बांधणं सोपं होतं का तिथे बांधणं सोपं होतं? बरोबर. मग तिथं का बांधलं? याच्यासाठी बांधलं, साधना आपली घडावी त्याच्या दर्शनाला जाण्यासाठी. त्या 10,000 पायऱ्या चढताना जो ताप होतो देहाला आणि म्हणून अंतःकरणाला, ती तपश्चर्या आहे. पण ज्याला देहाला न तापवता अंतःकरणाला तापवता येतं, हा प्रगतीचा पुढचा टप्पा आहे. त्याला देहाला तापवण्याची आता गरज राहत नाही. आणि मनाला तापवणं, अंतःकरणाला तापवणं, याला परमार्थाच्या भाषेमध्ये वैराग्य असं म्हणतात. कल्पना करा, समजा तुम्ही असं कल्पनाच करायची फक्त, कारण मी तुम्हाला काही असले काही गृहपाठ म्हणजे होमवर्क म्हणतात शुद्ध मराठीत, त्याला देणार नाही आहे. पण कल्पना करा की आपण असं ठरवलं की आजपासून मी घरी गेल्यावर महिनाभर शॉर्ट्स किंवा रील्स पाहणार. मी म्हणून कल्पना म्हणालो, मला माहिती आहे नुसत्या कल्पनेनीच त्रास होतो. असं तो मला असं कधी कधी असं वाटतं सगळे एकलव्य होणार आहेत काही दिवसांनी, अंगठाच गळून पडणार आहे. कारण ते अनलिमिटेड स्क्रॉलिंग आहे. ते आम्हीच तयार करत होतो ते सिलिकॉन व्हॅलीमध्ये, कॅलिफोर्नियात. आम्हाला माहिती आहे. एक छोटासा विषय पुन्हा जाता जाता काही बाजूचे विषय मांडत असतो मी. ह्या ज्या कंपन्या आहेत ना सगळ्या, नेटफ्लिक्स आहे, व्हॉट्सॲप म्हणजे आता मेटाने विकत घेतली आहे ती, फेसबुक, गुगल आहे, ह्या कंपन्या नुसत्या टेक्नॉलॉजी डेव्हलप करत नाही, तर त्यांनी आता न्यूरो सायंटिस्ट हायर करायला सुरुवात केली आहे. का? कारण ते आपल्या मेंदूचा अभ्यास करतात आहेत की काय केल्याने डोपामाइन रिलीज होतं आपल्या मेंदूमध्ये. डोपामाइन नावाचं एक रसायन असतं. आपल्याला जेव्हा सुखाची अनुभूती होते तेव्हा डोपामाइन गेट्स रिलीज इन युअर ह्युमन ब्रेन. हे कशासाठी करतात ते? त्यांना आपलं खूप प्रेम आहे? नाही. दे आर ट्राईंग टू मेक यू ॲन ॲडिक्ट. ॲडिक्शन वाढावं आणि म्हणून आपल्याला सोडवत नाही ते. आपण बघत राहतो वेड्यासारखं, ते चाललंय आपलं आणि त्यात तो रील्स आणि शॉर्ट्स हा जो प्रकार आता आलेला आहे. आणि मग एकदम अरे बापरे 1 तास झाला. हो, नामस्मरणाला बसल्यानंतर 2 मिनटं 2 तासासारखे वाटतात. तपश्चर्या देहाला तापवणं तुलनेने सोपं आहे, लक्षात ठेवा. आहे त्याचं महात्म्य आहे. पण परमपूज्य काकांचे एक छान शब्द मला खूप आवडतात. प्रत्येक गोष्टीला एक मूल्य असतं आणि एक मर्यादा असते. देहाला तापवण्याचं मूल्य आहे, पण त्याची एक मर्यादा पण आहे. त्याच्या पलीकडे ते मला काहीही देऊ शकत नाही. त्याला पॉईंट ऑफ डिमिनिशिंग रिटर्न असं म्हणतात. आणि त्याच्या पलीकडे जेव्हा तुम्ही ताप द्यायला लागता तेव्हा त्याला राजस किंवा तामस म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. कारण मूळ हे अंतःकरणाला तापवणं. आणि अंतःकरणाला तापवण्याचं आधुनिक जगातलं मी तुम्हाला आत्ता एक उदाहरण दिलं, रील्स आणि शॉर्ट्स. कारण त्याची गंमत अशी आहे, या टेक्नॉलॉजी या कंपन्या त्यात इन्व्हेस्टच करतात आहे की आमच्या प्लॅटफॉर्मला तुम्ही कसे चिकटून बसले पाहिजे. आणि त्यासाठी मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्या टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर केला जातो. म्हणून तर तुम्हाला आश्चर्य कधी कधी वाटतं, ह्यांना कसं कळतं मला हे आवडतं. उजव्या बाजूला लगेच दाखवलं यूट्यूबने मला की तुम्ही हे पण बघा म्हणून. त्यांना तुमच्यापेक्षा जास्त तुमच्याबद्दल माहिती आहे. आत्ता तो विषय नाही माझ्या बोलण्याचा, पण मी त्याच्यावर सुद्धा एक तास बोलू शकतो. पण आम्हाला माहिती आहे तिथे काय चालतं आणि ते कशा टेक्नॉलॉजी डेव्हलप करतात. मुद्दा माझा एवढाच होता, मी 1 तास जर ते पाहिलं तर माझा 1 तास तर वाया जातोच, पण त्याच्या निमित्ताने माझ्या अंतःकरणात जो एक कचरा येतो आतमध्ये, त्याला डॉक्टर काकांनी, माझ्या सद्गुरूंनी त्याला धर्मशाळा म्हटलेलं. पूर्वीच्या काळच्या धर्मशाळा आता नाही उरल्या, पण पूर्वीच्या होत्या, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये कोणीही यायचं, कितीही दिवस राहायचं, कितीही कचरा करायचा, घाण करायची, आणि आपली वेळ झाली की निघून जायचं. त्याला धर्मशाळा म्हणतात. तसं माझ्या अंतःकरणाची धर्मशाळा झालेली असते. कोणत्याही विचाराने आतमध्ये यावं, कितीही धुमाकूळ घालावा, कितीही मला अशांत करावं, कितीही मला बेचैन करावं, आणि त्याची वेळ झाली की निघून जावं. होतं की नाही पहा. नामस्मरणाला बसलो आपण, डोळे मिटले, नामस्मरण सुरू झालं. तोंडामध्ये ती जीभ आपली फिरत राहते, हातात माळ असेल तर ती हातात फिरत राहते, आणि आपलं अंतःकरण जगभर फिरत राहतं. अनेक साधक असा अनुभव सांगतात, अहो
दिवसभर जे विचार येत नाही ना ते नामस्मरणाला बसले कीच येतात. येतो अनुभव? येतो ना? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. हेच कारण आहे त्याचं. हे जे एक 6वं इंद्रिय आपल्याला आता निर्माण झालेलं आहे, याला 6वं इंद्रियच म्हणत असतो. ह्यांनी जे संपूर्ण जग माझ्या हातात आणून दिलेला आहे, तो जो कचरा, इट एंगेजेस माय ब्रेन ऑल द टाईम. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. बऱ्याच ठिकाणी मी प्रश्न विचारतो. साधा प्रश्न एकदम. तुम्ही फक्त शांतपणे अर्धा तास कधी बसले होते? साधा प्रश्न आहे. मी काही म्हटलं नाही. मी तुम्हाला नामस्मरण करत होते का असं विचारलं नाही. ध्यान करत होते का, भगवंताचं चिंतन करत होते का, नाही. तुम्ही फक्त अर्धा तास नुसते शांत बसले होते असं तुम्हाला आठवतंय का? ऑल ऑफ अस हॅव बिकम ह्युमन डुईंग रादर दॅन ह्युमन बीइंग. आठवतं एकेकाळी जेव्हा टी व्हीचा शोध नव्हता लागला, म्हणजे आता एकदम मागे गेलो मी, इंटरनेट सगळं सोडून दिलं, टी व्हीचा सुद्धा शोध नव्हता लागला, तेव्हा असा सुंदर पाऊस पडायचा. तेव्हा दिवस तुम्हाला कदाचित आठवत असतील. हो, मी ना अशी नुसती खिडकीत बसून राहायची आणि अर्धा तास छान पावसाकडे बघायचे. मग तो असा टपटप टपटप ते थेंब पानावर खाली गळायचे, मग ते फुलं कशी दिसायची बघायचे. ते दिवस होते का? कारण हे असले वात्रट पदार्थ आपल्या जीवनात तेव्हा नव्हते. साधं जीवन होतं एकदम. आई म्हणजे आता माझ्या वडिलांच्या पिढीबद्दल मी बोलतो आहे, त्या पिढीचे खूप लोक इथे बसले आहे. सकाळी 10 वाजता ऑफिसमध्ये जायचे, संध्याकाळी 6ला घरी यायचे. घरी आल्यानंतर खरंच घरी असायचे, कारण WFH वर्किंग फ्रॉम होम नावाचा प्रकार तेव्हा नव्हता. आणि म्हणून परमार्थ जाऊ द्या, पण तेव्हा पूर्वीच्या वेळी पहा, वसंत व्याख्यानमाला, मोठमोठ्या व्याख्यानमाला व्हायच्या, नाटकं व्हायची, म्हणजे जीवनाच्या इतर सगळे अंगांनी परिपक्व जीवन होतं मनुष्याचं. आज प्रत्येकजण कोपरा शोधतो. कशासाठी? हे हातात घेऊन बसण्यासाठी. आता मुद्दा एवढा सुरू होता की आपला मेंदू इतका व्यग्र झालेला आहे की मी जेव्हा नामस्मरणाला बसते किंवा बसतो तेव्हा मग ते विचार मला गाठतात. ते म्हणतात आता बरी सापडली. कारण दिवसभर तुम्ही माझा समाचारच नाही घेतला. मग तेव्हा आठवतं की अरे मी त्याला म्हटलं होतं तुला फोन करतो किंवा करते. ते महत्त्वाचं असतं, कारण ते काम असतं ना, ते करायचंच असतं, ते आपल्या कर्तव्याचा भाग असतो. मग तिथे अस्वस्थ व्हायला होतं आणि मग 2च मिनटं झाले, अरे 4च मिनटं झाले, जाऊ दे आज एकच माळ करते. का? कारण ते काम महत्त्वाचं असतं ना. आता आठवतं की ते आजच व्हायला पाहिजे, नाहीतर झालं. नामस्मरणातलं चित्त गेलं, ध्यानातलं चित्त गेलं. ही आपली दयनीय अवस्था आजच्या 21व्या शतकातल्या साधकाची झालेली आहे. दुर्दैवाने आपणच करून घेतली आहे. कारण जे काम करणं मला आवश्यक आहे, ज्याला कर्तव्य असं म्हणतात, त्याच्यासुद्धा विचारांना मी वेळ देत नाही. नुसता बसलो, 2 मिनटं झाली की पुन्हा फोन हातात. काही गरज आहे का? कोणी फोन केला का तुला? ते बनवलेलं आहे यंत्र. अजून एक छान विचार तुम्हाला सांगतो. ते यंत्र आपल्या वापरासाठी बनवलेलं आहे, पण आज ते यंत्र मला वापरायला लागलेलं आहे. यालाच म्हणतात ॲडिक्शन. माझ्यासाठी बनवलं आहे ते. फोन येऊ शकतो, मी कोणाला तरी फोन करू शकतो, किंवा एक ठीक आहे बाबा 3-4 तास झाले, कोणाचे काही संदेश आले आहे का. आता व्हॉट्सॲप नावाचा जो प्रकार आहे उदाहरणार्थ, तो पत्र पोस्टाच्या पेटीत टाकण्यासारखा आहे. पूर्वीच्या वेळी नाही का आपण टाकायचो, इनलँड म्हणा, ते कार्ड म्हणा 15 पैशाचं. आपण 1000 वेळा त्यांना काय फोन करायचो का? त्यांच्या घरी जाऊन विचारायचो मिळालं का पत्र, मिळालं का पत्र? नाही. पण लोकांना समजतच नाही की व्हॉट्सॲप हा तसा प्रकार आहे म्हणून. काही महाभाग तर 24/7 आय एम ऑनलाईन, याचाच त्यांना अभिमान असतो. केव्हाही त्यांना संदेश पाठवा, रात्रीचे 12 जरी वाजले असले, पहाटेचे 2, त्याचा 2 सेकंदात रिप्लाय. हे कौतुकाचं लक्षण का मूर्खपणाचं लक्षण? ते पत्र कोणीतरी मला पाठवलं आहे, ते मी बघेन 3-4 तासांनी. आणि जर काही महत्त्वाचं असेल तर ते मला फोनच करतात ना. लोक करतात, सांगण्याची आवश्यकताच नसते. शुद्ध मराठीत काही अर्जंट असेल, तातडीचं काही असेल तर आपणही फोन करतो, तेही फोन करतात. मग ज्या अर्थी त्यांनी संदेश पाठवला आहे तो नाही आहे तेवढा महत्त्वाचा, आणि 90% कचराच असतो. त्यांनीसुद्धा न वाचलेला पण अत्यंत श्रद्धेने फॉरवर्ड केलेला, त्यालाच व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी असं म्हणतात. त्याचं लक्षणच आहे ते. कधी एकदा मी असं गमतीने तिकडे विचार मांडला होता की कल्पना करा, समजा मेसेज फॉरवर्ड करायचे आता उद्यापासून व्हॉट्सॲप 5 पैसे चार्ज करणार आहे. कल्पना करा, तर असं कधी होणार नाही आहे, पण 5च पैसे, ज्याची आज काहीच किंमत नाही. तुम्हाला गंमत सांगतो, अर्धे फॉरवर्ड बंद होते, कारण आता पैसे लागायला लागले ना.
मग आता माणूस विचार करेल नाही हे फॉरवर्ड करायची गरज नाही, 5 पैसे चालते, फुकट आहे. आणि आपल्याला वाटतं फुकट आहे, ते फुकट नाही. दे आर ॲक्च्युली टेकिंग अवे युअर टाईम अँड माइंड शेअर. त्याला माइंड शेअर शब्द आहे. यू डोंट नो द हेवी प्राईस यू आर पेईंग फॉर दॅट. कडबोळं करून टाकलं आपल्या जीवनाचं. तपश्चर्या ही तपश्चर्या, त्याच्यावर सगळं सांगलं. ह्याला म्हणतात साधना. हे सगळं बाजूला ठेवणं आणि मग परमार्थ करणं, याला साधना असं म्हणतात. आणि आपण म्हटलं तपश्चर्येशिवाय देव भेटत नाही. आता देव नावाची सुद्धा संकल्पना आहे, ती सुद्धा समजून घ्यावी लागते. कारण नाहीतर पुन्हा तो देव आहेच, प्रश्नच नाही. आता प्रश्न एवढाच आहे, मग देव फक्त तिथेच आहे का? द्योतनाथ इति देवा अशी एक व्युत्पत्ती आहे. द्योतनाथ म्हणजे जो प्रकाशनशील असतो त्याला देव असं म्हणतात. काय सुंदर व्याख्या आहे. द्योतनाथ इति देवा. प्रकाशनशील म्हणजे काय? दिव नावाचा एक धातू आहे, दिव. त्याच्यापासून 2 शब्द तयार होतात. एकाला दिवा असं म्हणतात आणि एकाला देव असं म्हणतात. समजायला सोपं आहे एकदम. दिव नावाचा धातू आहे, त्याच्याचपासून शब्द तयार झालेले आहे. आणि दिव, द्योतनाथ इति देवा, प्रकाशनशील. हा दिवा काय करतो आहे? वरती लावला आहे, प्रकाश देतो आहे. आता फरक कसा आहे पहा. दिवपासून दिवा तयार झाला, दिव या धातूपासून दिवा आणि देव. आता ज्याच्या प्रकाशात दिसतं त्याला दिवा असं म्हणतात आणि ज्याच्या प्रकाशात दिसलेलं कळतं त्याला देव असं म्हणतात. किती सोपी साधी व्याख्या आहे, माझ्या सद्गुरूंनी केलेली व्याख्या आहे. समजायला एकदम सोपी, वेदांताचीच व्याख्या आहे, पण सांगितलं अत्यंत सोप्या शब्दात आहे. हे दिसून कळणं महत्त्वाचं आहे ना, कळणं महत्त्वाचं आहे की नाही तर अनेक वेळा असं होतं की डोळे उघडे असतात, प्रकाशही असतो, पण वस्तू दिसत नाही. कारण चित्त रील्समध्ये, तुम्हाला वाटेल त्यांना फारच राग दिसतो आहे. त्याचा राग नाही आहे, मी आजची समस्या आहे आपली ती, म्हणून सांगतो. म्हणजे डोळ्यासमोर ते दूध उतू जातं, कारण डोक्यात विचार त्या पाहिलेल्या रील्सचे सुरू असतात. कारण डोळे काम करत आहेत, प्रकाश आहे, दूध उतू जात आहे, पण लक्ष राहत नाही. साध्या भाषेत लक्ष राहत नाही. त्यामुळे कळणं महत्त्वाचं आहे. मग ते डोळ्यांनी पाहून कळणं असो, कानाने ऐकून कळणं असो, स्पर्शाने कळणं असो, पंच ज्ञानेंद्रियांनी असो, तर्काने असो, गणितीय पद्धतीने असो, सगळ्याचं कॉमन डिनॉमिनेटर, लसावी काय आहे? कळणं. आणि हे कळणं ज्याच्यामुळे शक्य होतं त्याला देव असं म्हणतात. आणि तो मी आहे, तो मी आहे. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. आत्मना विंदते वीर्यम विद्येया विंदते अमृतम, अशी ती पूर्ण श्रुती आहे. प्रतिबोध विदितम मतम. आता गंमत पहा, किती सुंदर साधनाशास्त्र आहे पहा. अलगद साधना येऊन पडते माझ्या हातामध्ये 24 तासाची, जी मी 24/7 करू शकतो. ती तर साधना आहेच, जी आपण देवघरात बसून करतो म्हणा, किंवा ज्याला बैठकीची साधना असं म्हणतात, डोळे मिटून, मांडी घालून, नामस्मरण, ध्यान इत्यादी इत्यादी. ती तर साधना आहेच, पण ती साधना आपण किती वेळ करू शकतो तुम्ही मला सांगा. आपलं जीवन आज एवढं व्यस्त झालेलं आहे, अर्धा तास, 1 तास, 2 तास, ह्याच्या पलीकडे किती वेळ करणार आहे. पण आज आपण जे शिकतो आहे ते हेच शिकतो आहे की जीवन जगताना साधना नव्हे, साधना करत असताना जीवन जगायचं आहे. आमूलाग्र जीवन पद्धतीमध्ये बदल जो साधक करतो त्यालाच परमार्थामध्ये लाभ होतो. नेहमीसाठी लक्षात ठेवा. केलेलं वाया जात नाही, बरोबर आहे, पण या जन्मात काम होत नाही. तिथून ते पुढच्या जन्मात कामात येतं. पूर्वाभ्यासने ते ह्रियते यवशोपी सा, भगवद्गीता सांगतेच आहे. पण आपल्याला हेची देही, हेची डोळा भोगमुक्तीचा सोहळा, हे ध्येय ठेवलं आपल्यासमोर सद्गुरूंनी, संतांनी. मग हे जर आपल्याला हवं असेल, तो माझं जे आनंद स्वरूप आहे, जे काल आपण सगळं बोललो की कशासाठी करायचं, आनंदासाठी सुरू आहे नाही सगळं, आणि माझ्याच आनंदासाठी सुरू आहे. हे ज्याचं ध्येय पक्क झालं आहे, मगाशी मी बोललो तसं, त्याच्यासाठी समर्पित जीवन जगण्याची ज्याची तयारी आहे, तो हे सगळं करतो. तो म्हणतो सकाळी जाग आली ना, आता मला त्या क्षणापासून रात्री झोपेपर्यंत आता माझी साधना सुरू झालेली आहे. आणि ती साधना सुरू असताना आय हॅपन टू गो टू द ऑफिस, आय हॅपन टू गो टू OPD, डॉक्टर बसले, ती पण भाषा वापरतात. आय हॅपन टू ऑपरेट ऑन अ पेशंट, साधनाच आहे.
मी ते कसं करतो याच्यावर त्या कर्माचं रूपांतर साधनेत व्हायचं का नाही हे ठरतं. आणि काल म्हणून मी ते बोललो होतो, याची आठवण म्हणून उदर भरणं नव्हे जाणीचे यज्ञ करणं. ते उदर भरणं नाही आहे. राम म्हणे ग्रासोग्रासी तोची जेवीन उपवासी. तुकाराम महाराज सांगतात आहे. काय सांगितलं? किती सोपं पहा. संत अतिशय सोप्या शब्दात सांगतात, पण तत्वज्ञान तेच आहे. राम म्हणे ग्रासोग्रासी, साधना सुरू आहे पण इकडे भोजन सुरू आहे. काही बिघडत नाही. राम मुखाने तोंडाने म्हटलं, मनातल्या मनात राम म्हणता येतं, मनातल्या मनात कृष्ण म्हणता येतं, जय जय रामकृष्णजी म्हणता येतं. पण ते नाही. आपण जेवण करताना हजार गोष्टी, पुन्हा हे असतंच एका बाजूला आणि इकडे जेवण चालू असतं, नाही तर टी व्ही असतो, नाही तर कोणाचं तरी भांडण सुरू असतं. तुकाराम महाराज तेच सांगतात आहे. राम म्हणे ग्रासोग्रासी, राम म्हणे करिता धंदा, राम म्हणे पावलो पावली, यज्ञ पावलो पावली म्हणून. अखंड राम ज्याच्या मुखी आहे, अखंड ज्याच्या हे लक्षात आहे की मी साधना करताना मला जीवन जगायचं आहे. घड्याकडे लक्ष आहे माझं. वेळ आपली संपत आलेली आहे. 2 मुद्दे मांडतो मी कालच सांगितलं मी की माझं घड्याकडे लक्ष आहे असं मी मधनं मधनं सांगत असतो. श्रोत्यांना खूप बरं वाटतं. एकदम ते जागृत अवस्थेत येतात की नाही आहे, वक्त्याचंही लक्षात आहे. 2च मुद्दे, पण ते किती मोठे हे सांगत नाही आहे. पण आपला विषय सुरू आहे, तपश्चर्येशिवाय देव भेटत नाही आणि त्याचं साधनेत कसं रूपांतर करायचं आपण समजून घेतो आहे. की तपश्चर्याचा विचार केला, आता देवाची व्याख्या मला समजली. आता जर मला प्रतिक्षणी ज्ञान होत आहे, तर आता हे जर मला कळलं की प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते, की माझ्या अंतःकरणामध्ये तो बोधरूप आत्मा, ते ब्रह्मतत्व आहे, म्हणून मला ही होणारी ज्ञान होत आहेत. आतमध्ये ते असणारं ज्ञान आहे, ज्ञानरूप आत्मा तिथे आहे. जे दृश्यना दर्शन तत्वता नाही द्रष्टेपण, तू सत्ता मात्र निरंजन ज्ञप्तिरूप. विवेक सिंधुकार त्याचं वर्णन करत आहे. तो ज्ञप्तिरूपच आहे, तो ज्ञानरूपच आहे. त्याला ज्ञान होत नाही, त्याचं ज्ञान होत नाही, कारण तो ज्ञानरूप आहे. ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेची जे का ज्ञान, माऊली बोलते ज्ञानेश्वरीमध्ये. तिथे ज्ञाता पण नाही आहे, तिथे ज्ञेय पण नाही आहे, नुसतं ज्ञान आहे. आता कल्पना करा, मला जेव्हा ही होणारी ज्ञानं सुरू आहे दिवसभर, तेव्हा जर मला त्या असणाऱ्या ज्ञानाचं स्मरण असेल तर त्या होणाऱ्या ज्ञान ठीक आहे, व्यवहारामध्ये काही मर्यादेपर्यंत ते ज्ञान करून घ्यावं लागतं, त्याने व्यवहार आपला चालवावा लागतो. पण कल्पना करायचं हे अखंड मला याचं स्मरण असेल तर तेवढं काम झालं की मी कुठे परत येईन. तेवढी ती व्यवहाराची ताण घेऊन झाली की मी समेवरती परत येईन. संगीतातली भाषा. टाळ्या कधी वाजतात? समेवर आल्यावरच वाजतात. सम चुकली की चालत नाही, त्या वादकाची नाही, त्या गायकाची पण नाही. ठीक आहे, संसाराच्या ताना आपल्याला घ्याव्या लागतात, बरोबर आहे, कारण आपण संसारी आहोत, प्रापंचिक आहोत, आपण संन्यासी नाही आहे. पण यावं समेवरच लागतं आणि आलो पाहिजे आपण. याला म्हणतात साधना करताना जीवन जगणं. म्हणून आय हॅपन टू, हा शब्द खूप छान आहे. आय हॅपन टू गो टू ऑफिस, आय हॅपन टू बी अ मॉम, आय हॅपन टू बी पॅरेंट. हे हॅपन टू बी माझा कर्तव्याचा तो एक भाग आहे, ते करणारच आहे मी, कारण ते भगवंतांनी सांगितलं आहे भगवद्गीतेमध्ये, आपलं कर्तव्य पूर्ण करायचं आहे. पण अखंड लक्ष इकडे आहे, समेकडे. कारण मलाही ज्ञान होत आहे, डोळ्यांनी होत आहे, कानाने होत आहे. अरे मग ते होत आहे याचाच अर्थ आतमध्ये तो आहे, प्रतिबोध, प्रतिक्षणी मला बोध होतो आहे. त्याच्या पाठीमागे हे अमृत तत्व आहे. हे अखंड जर मला स्मरण राहिलं तर ह्याला म्हणतात तपश्चर्या. आता जंगलात जावं लागलं ना कुठे, कदाचित तो मनुष्य तुम्हाला देवळात गेलेला सुद्धा कधी दिसणार नाही. पण देवळात जाऊन आपण जे साधत नाही तो ते देवळात न जाता साधतोय, लक्षात ठेवा. हे देवळात न जावं याच्यासाठी सांगत नाही आहे, मी सांगतोय हे करून सुद्धा देवळात गेले तर आनंदच आहे. मग आतमध्ये जे सुरू आहे तेच बाहेर आहे, काही विषयच नाही आहे. विषय त्यांचा तो झाला नारायण न आवडे जनधन माता पिता. कारण त्याचा विषयच नारायण झालेला आहे, त्याच्या हृदयात नारायण आहे, समोर नारायण आहे. काय अडचण आहे? काहीच अडचण नाही. पण समोर नारायण जरी नसेल तरी त्याला सर्व नारायण रूप दिसायला लागतात. जे जे देखीचे भूत ते मानिजे नाही असीजे. मानिजे मध्ये कृत्रिमत आहे, आता असीजे झालं त्याचं. माया. आता तुम्ही म्हणाल 1 तासानंतर हे मायेला हात घालताय. नाही, असं काही फार मोठं काही. मला तेवढंच सांगायचं होतं की माया या विषयावरती 5 दिवससुद्धा बोलता येऊ शकतं. तिची जितकी लक्षणं वेदांतामध्ये सांगितलेली आहे
ती स्वविषय आहे, ती स्वनिर्वाहक आहे, ती परनिर्वाहक आहे, ती सत्विलक्षण आहे, असत्विलक्षण आहे, अनिर्वचनीय आहे, तिलाच प्रधान म्हणतात, तिलाच शक्ती म्हणतात, इत्यादी इत्यादी इत्यादी. मगाशीचा विषय, दिस इज कॉल्ड फंडामेंटल सायन्स. अप्लाइड सायन्सचं काय करायचं? तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं. काम, क्रोध, लोभ, नासे, तृष्णा, माया, गाता गुणतया विठोबाचे. या अभंगाचं माझ्या सद्गुरूंनी इतकं छान स्पष्टीकरण करून घेतलं आहे की काम, क्रोध, लोभ, नासे, तृष्णा, माया. म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणतात आहे, त्याचं सरळ करून घ्यायचं. काम माया, लोभ माया, तृष्णा माया. आता ते कुठं गेलं ते वेदांताचं सगळं मी जी मगाशी यादी सांगितली ती, आणि एकदम आता माया जवळ आली माझ्या. का? कारण इथे भरलेलं आहे ना ठासून. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे ठासून अंतःकरणात भरलं आहे. आणि मी प्रवचन करतो सत्विलक्षण, असत्विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या. म्हणून मग लोक नंतर म्हणतात तोंड बघा, म्हणजे लुक हू इज टॉकिंग. म्हणून एक छान म्हण आहे मराठीमध्ये, लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे, त्याच्यासाठी तयार झाली आहे. कारण काम एष, क्रोध एष, रजोगुण समुद्भवा. भगवद्गीता सांगते माझ्या अंतःकरणात ठासून भरलेला आहे रजोगुण. त्याच्याच अभिव्यक्ती मी एक तास झाले तुम्हाला सांगतो आहे. कारण ती कामाची, ते कामाचं रूप आहे बरं का, काम इच्छा. आणि ते नाही झालं, सासूबाईंनी हाक मारली तर सुनीची चिडचिड होते, कारण ती रील्स बघत असते. काय माहीत नाही, युवतोनात रील्सच माझं ध्रुवपद आहे बहुतेक, काहीतरी बघत असते स्मार्टफोनवरती. मग काय येतो तिला? क्रोध येतो. म्हातारीला काही समजत नाही आजकाल, चालू म्हणजे काय चालतं. कारण क्रोधाचं एक वैशिष्ट्य आहे, एक नेहमीसाठी लक्षात ठेवा. क्रोध आला का तुम्हाला, किती येऊ द्या, छोटा असो का मोठा असो, क्रोध आला ना नक्की त्याच्या मुळाशी काम. कामाशिवाय क्रोध येऊच शकत नाही. पुन्हा आता इथे फंडामेंटल सायन्स कामात येतं आपल्याला, हा मूलभूत सिद्धांत आहे. म्हणून काम येश, क्रोध येश. ते ट्रॅक्टर, ते काय ट्रक आणि ते ट्रॅक्टर, किंवा ट्रॅक्टर आणि ट्रॉली असते ना, तसं आहे. ट्रॉली जोडलेलीच असते ट्रकला. कारण प्रत्येकाला माझी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता नाही, या जगाचं स्वरूपच नाही आहे. प्रत्येक गोष्ट मला अनुकूल अशी घडावी हे या जगाचं स्वरूप नाही. कल्पना करा, आपण इथे जे काही जमलेलो आहोत, समजा 100-200 लोक आहोत, आपल्या प्रत्येकाच्या काही कामना आहेत, इच्छा आहेत. आता प्रत्येकाच्या मनासारखं जर घडायला लागलं तर या जगामध्ये गोंधळच व्हायचा ना सगळा. साधं गणित आहे की नाही? मी एकदा गमतीने असं म्हणालो कुठेतरी, तुम्हालाही सांगतो. कल्पना करा, भगवान गोपाळकृष्ण समोरच आपलं, त्यांनी जर तुम्हाला म्हटलं की उद्यापासून किंवा आजपासून तुम्ही भगवंत, आय रिझाईन, असं समजा भगवान गोपाळकृष्णांनी म्हटलं. गमतीचा विषय, कल्पना करायला काही हरकत नाही आपल्याला. त्यांनी म्हटलं आजपासून तू भगवंत जा, नाव यू मॅनेज द शो, नाव यू विल थिंक आय नीड टू ब्रिंग सम मेथड टू दिस मॅडनेस. आता तुम्ही मॅडनेस शब्द वापरा ना, कारण आता अचानक काय झालं, आत्तापर्यंत मी माझ्या इच्छांचा विचार करत होतो, आता 7 बिलियन पीपल ऑन द प्लॅनेट. मग तुम्ही पहिला विचार काय कराल? जो सुज्ञ मनुष्य असेल तो काय विचार करेल, आता मला ह्या सगळ्या लोकांचा सगळं संसार सांभाळायचा आहे, मग त्याला काहीतरी नियमावली बनवायला पाहिजे. नाही ते लोक तर काय, ह्यालाही ती नोकरी पाहिजे आणि त्यालाही ती नोकरी पाहिजे, मी कोणाला देऊ? काही नियम लागते, हवे का नाही त्याचे? प्रत्येकालाच पहिला नंबर आला पाहिजे शाळेत असं वाटतं. येऊ शकतो का प्रत्येकाचा पहिला? आला तर त्याला पहिला नंबर म्हणतात का? पहिला एकच असतो कोणीतरी. म्हणजे काहीतरी नियमावली पाहिजे ना आता, की कोणाला फळ द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं, कोणाला किती द्यायचं, याचा काहीतरी नियम तुम्ही तयार कराल की नाही? मग एवढा शहाणपणा जर आपल्याला आहे तर तुम्हाला वाटतं त्याच्याकडे नाही आहे का? आपल्यापेक्षा खूप जास्त शहाणपणा त्याच्याकडे आहे. त्याला सर्वज्ञ म्हणतात, त्याला सर्ववित म्हणतात. कल्पना करा, एवढ्या म्हणजे ब्रह्मांडाच्या पातळीवरती, आकाशगंगेच्या पातळीवरती कुठे गोंधळ नाही आहे. सगळे तारे, ग्रह, आकाशगंगा, कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल्स, त्या मॅसिव्ह स्केलवरती काम व्यवस्थित चालू आहे. आणि माझ्या अंतःकरणात उठलेला एक कामाचा विचारसुद्धा त्याला कळतो आहे. गंमत. म्हणून त्याला सर्ववित असंही म्हणतात. म्हणून तुम्ही जगाला फसवू शकाल, तुम्ही भगवंताला कधीच फसवू शकत नाही. कारण त्याला फसवण्याचा विचार जरी निर्माण झाला तरी तो त्याच्याच अधिष्ठानावरती ती वृत्ती निर्माण होते. त्याला काय फसवणार? हे सर्व तो जाणतो. त्या छोट्याशा त्या किडा आणि मुंगीचं आयुष्यसुद्धा तो जाणतो आणि माझ्यासारख्या मनुष्याचंही जीवन तो जाणतो. माझी सर्व कर्म तो जाणतो. म्हणूनच त्याला मगाशी आपण कर्माध्यक्ष असं म्हणतो. कर्माध्यक्ष. आपला विषय काय सुरू होता?
जर आपल्या हातात सूत्र दिली तर आपणही असा विचार करू की लेट्स डेव्हलप सम मेथडॉलॉजी टू ब्रिंग सम मेथड टू द मॅडनेस. मग त्यांनी केली. त्यालाच कर्मविपाकाचं शास्त्र असं म्हणतात, त्यालाच प्रारब्धशास्त्र असं म्हणतात. आणि त्यांनी ते इतकं सुंदर पद्धतीने बनवलं आहे की ह्याचं माझ्यावर प्रेम आहे, तो 10 तास माझी पूजा करतो, हा देवळात जातो, मग ह्यांना थोडं जास्त देतो, आणि हा काहीतरी नास्तिक आहे त्याला कमी देतो, असं तो म्हणत नाही. हे म्हणणारा जो असतो त्याला मनुष्य असं म्हणतात, तो देव आहे. हे आस्तिक लोकांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आपल्याला असं वाटतं मी इतकं देवाचं करते. म्हणजे सद्गुरू हसतात या वाक्यावरती. ते म्हणतात देव माझं करतो का मी देवाचं करतो. आपण काय बावटासारखं बोलत असतो हे समजत आपल्याला नसतं. जे काही करायचं असतं तोच माझं करत असतो. मग तो काय म्हणतो, त्या न्यायाधीशासारखं मी काम करणार. त्या न्यायाधीशाच्या समोर खटला आला, गुन्हा सिद्ध झाला, कायदा असं सांगतो या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा आहे. तो न्यायाधीश फक्त शिक्षा त्याला सुनावतो. त्या न्यायाधीशाचं काही भांडण असतं का त्या याच्याशी, आरोपीशी? कल्पना करा. तो ओळखतही नाही त्या आरोपीला, त्याचं नावही माहीत नसतं. पण सर्व गोष्टींचा सर्व बाजूने विचार करून गुन्हा सिद्ध झालेला आहे, कायद्याप्रमाणे ही शिक्षा आहे, बस तेवढंच काम तो करतो. तुमचंच म्हणजे आपलंच पूर्वकर्म जे आपल्याला माहीत नाही आहे म्हणून तर आपण त्याच्या नावाने खडे फोडतो. म्हणून त्याला अदृष्ट म्हटलं आहे, कारण ते दिसत नाही. असं नाही समजत आपल्याला की त्या जन्मात मी हे केलं होतं म्हणून आज या जन्मी मी हे भोगतो आहे, हे आपल्याला समजत नाही. पण त्याला समजतं. असं त्यांनी स्वतः भगवद्गीतेत अर्जुनाला सांगितलेलं आहे. तुझे आणि माझे अनेक जन्म झालेले आहेत, मला माझे झालेले सर्व आठवतात आणि होणारेही सर्व मला माहीत आहेत, म्हणूनच तो भगवान आहे. आणि हा आमच्या श्रद्धेचाच विषय. आणि म्हणून आज पापी लोक खूप सुखात जगताना दिसतात, कारण ते आज त्यांच्या या कर्माची फळं ते भोगतच नाही आहेत. भोगणार आहेत. कर्मातून सुटका कोणाचीच नाही आहे. वेदांतरी सांगून ठेवलेलं आहे, कृतप्रणाश आणि अकृताभ्यागम असे 2 मोठे शब्द आहेत त्याला. कोणाची सुटका नाही आहे त्याच्यात, म्हणून तो कर्माध्यक्ष. आपल्याच कर्माची फळ हे जेव्हा मी शांतपणे समजून घेतो तेव्हा माझी साधना सुरू असते. बरं, शेवटचा मुद्दा. आपलं जे प्रारब्ध मी आत्ता मगाशी म्हणालो, कर्मविभागाचं शास्त्र म्हणालो. आता आपल्या सर्वांचं प्रारब्ध. मला सांगा, सकाळी तुमच्या दाराची बेल वाजते आणि ॲमेझॉन किंवा झोमॅटोचा माणूस येतो, तो म्हणतो हे घ्या तुमचं प्रारब्धाचं पार्सल आजचं. असं काही असतं का? नाही. अरे असं काहीच नसतं. मग प्रारब्ध म्हणजे काय हो? आपण एकमेकांचे प्रारब्ध आहोत. आपले आई वडील, आपला नवरा, आपली बायको, आपली सून, आपली सासू, आपली मुलं, आपले शेजारी, आपल्या कार्यालयातले अधिकारी म्हणजे बॉस म्हणतात का शुद्ध मराठीत, हे सर्व आपली प्रारब्ध आहेत. आणि त्यांच्याकडे बोट दाखवताना 4 बोटं माझ्याकडे आहेत, मी सुद्धा त्यांचं प्रारब्धच आहे. ही भगवंताची आपल्यापर्यंत प्रारब्ध आणून पोचवण्याची व्यवस्था आहे. तुम्हाला कोणी विचारलं होतं का तुम्हाला कोणते आईबाप पाहिजे म्हणून? मला नव्हतं का विचारलं. तुम्हाला विचारलं असेल तर सांगा. मी तर सांगितलं असतं की मला अंबानी नाही तर इलॉन मस्क. भानगडच नाही विचारलं. जन्म घ्यायचा का आहे हे सुद्धा विचारलं नाही. कधी घ्यायचा आहे, कुठे घ्यायचा आहे, केव्हा घ्यायचा आहे, कोणत्या देशात घ्यायचा आहे, नाही विचारलं. बरं, कधी जाणार सुदैवाने माहीत नाही म्हणून आपले चेहरे थोडे तरी आनंदी दिसतात. एक्सपायरी डेट सगळं दिसते त्या औषधासारखी, तर काय झालं असतं माहीत नाही. मग हे 2 माझ्या हातात नसताना मधलं माझ्या हातात आहे. कशावरून आपण कोणत्या शहाणपणाच्या भरोशावर समजतो. म्हणून आपला तो जो समोर उभा आहे ना, मगाशी मी मुद्दाम जाणीवपूर्वक शब्द वापरला, तो लीला विग्रह आहे. हा आपल्या सर्वांचा कर्मविग्रह आहे. कर्माचा परिणाम म्हणून मिळालेला आहे. विग्रह म्हणजे देह, विग्रह म्हणजे शरीर, आणि कर्माचा परिणाम म्हणून चॉईसलेस एक्झिस्टन्स शुद्ध मराठी शब्द. त्यांचं ते तिथे जे उभे आहेत ना, ते बाय चॉईस आहे. ते ठरवतात रात्री 12ला यायचं का दुपारी 12ला यायचं, राजवाड्यात यायचं का तुरुंगात जन्माला यायचं. समजते मी काय बोलतोय? ठरवून आलेले आहेत. म्हणून त्याला आमच्या विदर्भातले एक फार महान संत होऊन गेले परमपूज्य गुलाबराव महाराज, त्यांनी त्याला अनध्यस्त विवर्त असा शब्द आपल्याला दिला, जो वेदांतामध्ये पण नाही आहे. अनध्यस्त विवर्तच आहे पण अनध्यस्त आहे. हाही विवर्त आहे पण हा अध्यस्त आहे. समजत नाही आहे.
कर्मविग्रह आहे, हा कर्माचा परिणाम आहे, कर्माचा परिणाम आहे. माझा मुद्दा शेवटचा जो सुरू होता तो फक्त प्रारब्धाचा होता. या देहालाच म्हणून खरं प्रारब्ध म्हणतात बरं, या देहालाच प्रारब्ध म्हणतात, कारण ते इथपर्यंत आणून देतं. हे जे माझ्या जीवनामध्ये आपल्या सर्वांच्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या माध्यमातून आपण आपलं प्रारब्ध भोगत असतो. मग सासूचा राग करावा का? मी सासूवर प्रेम करावं असं नाही म्हणत आहे, थोडं सांभाळून बोलता. तुम्ही म्हणा तुम्हाला काय जातं बोलायला, तुम्हाला काय समजतं सासू सुनेचं. पण सासूचा राग करावा का? कोणाचाही राग करावा का? हे तत्त्वज्ञान जर मला पचवता आलं, साधनाशास्त्र सुरू आहे तर खरं सांगतो तुम्हाला, खरंच राग उरत नाही. मग राग आणि द्वेष संपूनच जातात. मग जे उरतं ते फक्त कर्तव्य. मी सून आहे का, मग माझं काहीतरी कर्तव्य निश्चित आहे सासूच्या बाबतीत. आता सासूचं पण कर्तव्य आहे सुनेच्या बाबतीत, पण ते तिने करावं का न करावं हा तिचा प्रश्न आहे. मी तिला शिकवायला आणि सांगायला जात नाही, किंवा ते माप तिच्या पदरात टाकायला जात नाही की तुम्ही सासूचं कर्तव्य करत नाही, माझ्याकडनं अपेक्षा करत असून नाही. माझं कर्तव्य मी करणार आहे, कारण त्यांनी मला सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. राग नाही, द्वेष नाही, कर्तव्य करायचं आहे. आसक्ती, राग म्हणजे आसक्ती बरं का, संस्कृत शब्द आहे. राग म्हणजे क्रोध नव्हे, आसक्ती पण नाही, द्वेष पण नाही. राग द्वेष रहित अंतःकरण. आणि प्रारब्धाचे भोग ते संतांना सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही आहे. तुम्ही आम्ही कोण आहोत? रामकृष्ण परमहंसांना गळ्याचा कॅन्सर झाला होता, स्वामी विवेकानंदांना दमा होता, परमपूज्य गोंदवलेकर महाराजांचं सुद्धा आपल्याला शारीरिक स्थिती माहिती आहे. डॉक्टर काकांची माहिती आहे, कारण तो देहच आहे ना. देह म्हटलं की या गोष्टी येणारच आहे अनिवार्यपणे. आपल्याला भगवद्गीता काय शिकवते तेवढं सांगतो आणि थांबतो. भगवद्गीता सांगते आहे म्हणजे हे प्रारब्ध बलवत्तर आहे. मग तुम्ही म्हणाल मग परमार्थ करायचा कशासाठी? जर प्रारब्धानी माझ्या आयुष्यात दुःख जर येणारच आहे तर परमार्थ कशासाठी? तो याच्यासाठी की प्रारब्धाचं जे एक आपल्यावरती बंधन आहे ते सुख किंवा दुःखाचे भोग ते आणून देणारच आहे, हे ते बंधन आहे. पण ते स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं याचं क्रियमाण कर्म स्वातंत्र्य मला भगवंतानी दिलेलं आहे. कारण सुख आणि दुःख हे विचार केला नीट सूक्ष्म ते या माझ्या प्रतिक्रिया आहेत. करा विचार. सुख, कारण एकाच जर सुख आणि दुःख जर या प्रतिक्रिया नसत्या तर एकाच गोष्टीबद्दल सगळ्यांना सुख व्हायला पाहिजे. यांना चहाने सुख होतं तर त्यांना कॉफीने सुख होतं, कारण त्याच्या स्वयंभू सामर्थ्यच नाही सुख देण्याचं. काल केला आपण त्याचा विचार. हे मी त्याला चिकटवलेलं लेबल आहे की हे सुखकारक आहे, हे दुःखकारक आहे. एखादी महागडी कार माझ्या घरात असेल तर सुख, शेजारीच्या घरात असेल तर दुःख. म्हणजे माझी प्रतिक्रिया आहे की नाही त्याला, मग ती माझ्या स्वातंत्र्यात असली पाहिजे की नाही, साधं गणित आहे. म्हणून म्हटलं शेवटचा मुद्दा सांगतो. भगवद्गीता आपल्याला तेच शिकवते की तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम. काय म्हटलं भगवंतांनी? हा जो दुःखाशी आपण सर्वांनी संयोग करून घेतलेला आहे त्या संयोगाचा वियोग करणं म्हणजेच योग आहे. आणि हाच संपूर्ण परमार्थशास्त्राचा उद्देश आहे, जो मी काल बोललो. कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आणि त्याच्यासाठी हे साधनाशास्त्र आहे. हे फंडामेंटल प्रिन्सिपल्स म्हणजे मूलभूत सिद्धांत भगवद्गीतेचे, उपनिषदांचे, ब्रह्मसूत्रांचे, दासबोधाचे, ज्ञानेश्वरीचे, तुकाराम गाथेचे वगैरे वगैरे हे जर मी आचरणात आणले नाही तर मला या आनंदाचा कधीही लाभ होणार नाही. म्हणून पुन्हा एकदा, नो द सिस्टीम पण यूज द सिस्टीम, देन गेट द रिझल्ट्स अँड देन फॉरगेट द सिस्टीम. थांबूया. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.